आया स्टारचे संघमालक अजमल शेख आणि के स्टारचे जॅक्सन पाटील इन ऍक्शन मध्ये. विहानी ग्रेसियस या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करेन की आमच्या स्टेजवरती या. विहानी ग्रेसियस आपण या आमच्या स्टेजवरती, आपलं हार्दिक स्वागत आहे. सायमन 3 स्टंपिंग करायचंय आणि 1000 घेऊन जायचंय. फैजल टायगर यांच्याकडून. चला बॅटर पाठवायचा आहे आणि जास्त टाइमपास होणार नाही याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. ई मॅच सोडून अजून एक, त्यानंतर फायनल मध्ये काहीतरी गडबड असंही म्हणू शकतो आपण. एखाद मॅच मला वाटते एक्स्ट्रा होईल आज. शर्मिला भगाजी नगरसेविका मॅडम यांचं शुभागमन होत आहे मंद मंद पावलांनी आणि त्यांचं करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. डोंगरी प्रीमियर लीग डबल धमाका नगरसेविका मॅडमचं करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम मॅडम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती प्रेक्षणीय दर्शनीय. तुमच्या माहितीकरता मॅच नंबर 9 चालू आहे आणि या स्पर्धेचा एक शानदार दर्जेदार दिमागदार हा अंडरआर्म सर्कल बॉक्सचा थरार. डोंगरी प्रीमियर लीग डबल धमाका. करो या मरो स्थिती आहे आयात स्टारला, तर केई स्टार अजून चमकवायचे आहे. तर हाही मॅच 4 मॅच जिंकून आपल्या नावावर करायचं आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. जाऊया या महत्वाच्या मॅच कडे. टायमर सेट, टायमर ऑन. 4:28 मिनिटांनी पहिला बॉल फेकण्याकरता रेडी आहे ज्युलिस फर्नांडिस. बॉलिंग मार्क वरती सॅबियो या स्पर्धेची रन मशीन. या स्पर्धेमध्ये 50हून अधिक धावा ज्या बॅटरने केलाय स्ट्राईक एंडला त्याला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला डोनाल्ड. डेड बॉल. चला आता 4:29 मिनिटांनी पहिला बॉल. इथून टायमर ऑन. रनर चेंज केलाय, त्याचा ॲडव्हान्टेज की डिसॲडव्हान्टेज. जावेद जेव्हा जेव्हा धावलाय तेव्हा तेव्हा बॅटिंग लागले. स्वीप केलाय पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती 2 धावा. अकाउंट ओपन केले 4:29 मिनिटांनी. 1 बॉल 2 धावा. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे सर्व खेळाडूंना आणि सर्व आमच्या प्रेक्षकांना सर्वांना जेवणाची मेजवानी आहे. ओ चांगला फटका. 2 धावा. आकर्षित करणाऱ्या ह्या ट्रॉफीज आपण पाहतोय. एक चांगला लुक या स्पर्धेचा आपण पाहतोय. तसेच या स्पर्धेमध्ये 3 पंच 2 कॅमेरा डिकास्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय. कॅमेरामॅन चांगला कॅमेरा वर्क करतोय. इथे ड्राईव्ह केलेला बॉल, डॉट बॉलचा इशारा येतोय. जबरदस्त ही स्पर्धा अंतिम टप्प्यावरती आहे. अंतिम 1 ते 2 मॅच बाकी. दोन धावा डिक्लेअर झोनच्या दिशेने. या 2 धाव्याने धावफलक जर पाहिलं 4 बॉल 6 धावा या धावफलकावरती. चला टाइमपास होतोय बघा. पहिला 4 बॉल व्यवस्थित झालेत आणि या बॉलवरती टाइमपास होतोय. 4 बॉल 6 धावा. फटका अप्रतिम. तेवढाच चांगला स्टॉप केलाय या बॉलला. डॉट बॉल येतोय. ऍक्शन रिॲक्शन टाइम कमी होता आणि बॉलला अडवलं ती गोष्ट महत्वाची आहे.
हाताला लागून बाहेर गेला तर षटकार, याही गोष्टीचा विचार आपण करतोय. सॉफ्ट हँडने पॉइंटला खेळलाय. 1 ओव्हरमध्ये धावा 7, म्हणजे ही ओव्हर जी आहे ना 2.5 मिनिटात समाप्त झाले. 2.5 मिनिटामध्ये ओव्हर समाप्त. बघूया बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये कुणाला आणलं जाईल. एक जबरदस्त ही स्पर्धा, डोंगरी प्रीमियर लीगचा हा थरार डबल धमाका या स्पर्धेच्या माध्यमातून. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट, आणि या स्पर्धेमध्ये सर्व गोष्टी आहेत. वेळेवरती नाश्ता, जेवण, पुन्हा नाश्ता आणि चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणून आयोजकांचं कौतुक करेन, सर्व पाहुण्यांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व क्रीडा रसिकांचं आणि सर्व आयोजकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. डोंगरी प्रीमियर लीग डबल धमाका 1 मे या दिवशीही वन डे फिनिश स्पर्धा आपण पाहतोय. व्हाईट बॉल. अंडर क्रिकेटचे बेसिक रूल आहे, बॅटर स्विच झाला तरी मात्र डाऊन द लेग गेला ना तर वाईटच असेल. ओरम क्रिकेटला वेगळे रूल्स असतात. पुन्हा एकदा स्विचचा फटका, स्विच हिट, 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 10 धावा, 10. 1 बॉल 10. ऑफ स्टंप वरती बॉल आहे, वाईड लाईनच्या आतमधला बॉल, चांगला बॉल, लेग कटर बाहेर निघून गेला, डॉट बॉल. 2 बॉल 10. पुन्हा एकदा बॅटची एज घेत पाठीमागे गेलाय बॉल, डिक्लेअर झोन मध्ये 1 डी. एका धावेने धावफलक 11 धावा, 11 रन्स. दर्जेदार क्रिकेटचा थरार, रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेट मात्र थांबायचं नाव घेत नाही. मग अंडरम असू दे, ओरम असू दे, अंडरम ओपन असू दे, अंडरम सर्कल बॉक्स, अंडरम टर्फ, अशा प्रकारचं क्रिकेट आपण पाहतोय. आणि सध्या मीरा भाईंदर नगरीमध्ये जबरदस्त क्रिकेटचा बोलबाला. या 4 बॉलमध्ये धावा टोटल झाल्या टीमच्या 12. चांगली गोलंदाजी, गोलंदाज लायझन. आता वाईड बॉल, पाय पकडण्याचा इरादा होता आणि डाऊन द लेग साइड वाईड लाईन क्रॉस केले. इथे एक्स्ट्रा धाव, धावफलक 13. 4 बॉल. आणखीन एक वाईड, म्हणजे इथे बोनस दिला जातोय. जास्तीत जास्त एक्स्ट्रा धावा येत आहेत. सॅवियो ऑलरेडी प्रत्येक मॅच मध्ये त्याने 10च्या वरती रन केलेत. तर 1 रन कंप्लीट आणि सिंगलने धावफलक जर पाहिला तर टीमची धावसंख्या धावफलक 14. 5 बॉल. हो, आणखीन एक अप्रतिम बॉल, कमबॅक केलाय. 2 ओव्हर 14 धावा. कम ऑन डीजे. चौदा रन 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14. 4:29 पहिलं षटक चालू झालं होतं आणि 4:35 म्हणजे 6 मिनिटं 2 ओव्हरला घेतल्यात. बॉलिंग मार्क वरती नेवलच्या पहिल्या बॉल वरती पहिला वार, पहिला चौकार. नोवेल, त्यावेळी सांगेल नॉट वेल. ज्या पद्धतीने मिसफिल्डचा चौकार गेलाय, 4 धाव्याने धावफलक जर पाहिला तर टीमची धावसंख्या 18 धावा, 18 रन्स. डोनाल्ड, इथे अजमलकडे बॉल खेळला होता, चांगली फिल्डिंग अजमलच्या माध्यमातून. 1 धाव.
धावफलक 19 2 बॉल. चांगला प्रतिसाद या डोंगरी प्रीमियर लीगला. DPL डबल धमाका. चांगला धूमधडाका या स्पर्धेचा आपण पाहतोय. आत्महत्या अशा प्रकारचा फटका अंडरम क्रिकेटमध्ये. आत्महत्या. विकेट गेलाय. गॉन. कुणी आसपास ना डोळ्यांच्या बोलात हासना तू जरा माझ्याशी बोल ना ओठांची मोहर खोल ना. तू समझा नहीं, तू समझा नहीं. थँक्यू. 19 धावा. न्यू बॅटर केन्स पाटील. छोटा पॅक बडा धमाका. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाला असता तर संधी होती आणि ती गमावलंय. 1 रनने धावफलक 20 4 बॉल. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी सध्या नोवेल करतोय. नोवेल अल्मेडिया. फटका अप्रतिम परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग लायझॉनच्या माध्यमातून. डॉट बॉल. 5 बॉल 20 रन. ड्राईव्ह केले. आता अजमल फिल्डिंग करण्याचा इरादा होता आणि त्याला बेट करून येतोय DPL चौकार. धावफलक 24 3 ओव्हर. हॅलो हॅलो. थँक्यू. हॅलो हॅलो. चेक. 10 मिनिटांमध्ये 3 ओव्हर समाप्त झाले. म्हणजेच योग्य वेळेनुसार गोलंदाजी होते. 24 रन 3 ओव्हर. भरपूर सारी गरमी सकाळच्या सत्रामध्ये पाहिला आणि सध्या सावली येते म्हणजेच ढगांमध्ये देखील लपंडाव चालू आहे. 3 ओव्हर 24 धावा. शर्मिला मॅडमला आपण पाहतो व्यासपीठावरती आणि थोड्याच वेळात त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करणार आहोत. इथे विकेट गेलाय. गॉन. न्यू बॅटर बॅटर इथे आउट होतोय. मिस्टर राहुल 0 घेऊन आला आणि 0 घेऊनच परतीच्या प्रवासाला गेलाय. राहुल घोरे बाद होतोय. एक बॉल 26 धावा या धावफलकावरती.
सिमॉन बॉलिंग मार्कवरती आहे आणि न्यू बॅटर डेरिक सध्या नॉन स्ट्रायकिंगला आहे. डोनाल्ड चांगली बॅटिंग करतोय, 4 मध्ये 9 त्याच्या बॅटमधून आल्यात आणि आता एक कव्हरला खेळलाय, टॅप फटका आहे. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये, प्रॉपर बॉक्स टाइप फटका, टॅप शॉट. धावपळक 26-3 बॉल. नेक्स्ट मॅचचा टॉस, मॅच नंबर 10, 10वा मॅच म्हणजेच प्रीमियर लीगचा लीग फॉर्मॅटचा अंतिम मॅच. डिऑन बॉईज आणि इवन वॉरियर्स आपण रेडी राहायचंय टॉसला. फटका अप्रतिम, तेवढाच चांगला झेल, बॅटर होतोय फेल, परतावा लागेल डोनाल्डला. बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. राहुल पाटील, राहुल गोरे. सव्वीस रन आणि इथे चांगला ड्राईव्ह राहुलच्या बॅट मधून येतोय, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. 4 धावा, चौकार. 4 धाब्याने धावपळक 30, 5 बॉल. पुन्हा एकदा यावेळी पाहिलं गेलंय, चौकार. हाताला स्पर्श झालाय आणि म्हणूनच इथे चौकार येतोय. 4 धाब्याने धावपळक जर पाहिलं तर 32. शेवटच्या 2 बॉल वरती मॅचचं रंगरूप बदललंय. जिंकण्याकरता चौतीस झालेत, 35 जिंकायला. 35. जॅक्सन, जॅक्सन आपण संपर्क साधा. चला आपण विशेष सन्मान करूया. मॅडम या ठिकाणी आहेत तर मी विनंती करेन की आयोजकांना आपण त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. या परिसरात नेहमीच चांगला पाठिंबा, चांगली समाजसेवा, चांगलं कार्य ज्यांच्या वतीने केले जाते, शर्मिला मॅडम नगरसेविका आहेत आणि त्यांचा आपण करूया विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने. बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिलात. आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा वेळ काढून या स्पर्धेकरता आलात, त्याबद्दल आपला आभारी. आणि आपला इथे विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅडमला विनंती करेन की आपण पुढे या. शर्मिला गंडोली मॅडमला आपण पाहतोय, नगरसेविका. आणि एकदा जोरदार टाळ्या मॅडम करता. बहुमूल्य वेळ आणि या स्पर्धेकरता आपण आलात. नगरसेविका शर्मिला मॅडम यांचा यथोचित सन्मान, मायचूप देणारी शाळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत्रा हा संदेश देणारा बुके देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. थँक्यू मॅडम, आपल्या मनापासून आभारी. आणि असंच प्रेम या स्पर्धेवरती, या गावावरती तुमचं नेहमी राहावं. या सदिच्छा, या शुभेच्छा तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी. चला टॉसला या. डिऑन बॉईज आणि इवन वॉरियर्स आलेत का कॅप्टन? अंतिम मॅच 10 का दम, मॅच नंबर 10. थँक्यू मॅडम, आपला बहुमूल्य वेळ आपण दिलात आणि या स्पर्धेला आपण आलात, या स्पर्धेला 4 चांद लावलेत, त्याबद्दल आपला आभारी. डिऑन बॉईज आणि इवन वॉरियर्स शेवटचा मॅच लीग फॉर्मॅटचा. बाकी शेड्यूल अजून बाकी आहे. चला 5 ते 6 वेळा अनाउन्समेंट केले आम्ही की टॉसला या. 10वा मॅच
10 का दम. पहिली इनिंग 12 मिनिटांमध्ये समाप्त झाली आणि आता घड्याळामध्ये 4:46 म्हणजे इथेही मॅच ऑन. बॉलिंग मार्क वरती डेरिक, स्ट्राईकला ब्रुनो, कुणाल राऊत. पहिला बॉल, पहिला वार, पहिली आतिषबाजी, पहिला धुमधडाका पहिल्या बॉल वरती केलाय. पहिला चौकार, भव्य स्वागत गोलंदाजाचं केलंय. 4 धावा. टॉसला या कॅप्टन. हरवले की काय कॅप्टन? चर्चा कमी करा आणि लगेच टॉसला या. टॅप केलाय, टॅप 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 टॅप, सिंगल कंप्लीट. 5-2 बॉल. मला वाटते 5 पर्यंत हा ही मॅच संपू शकतो. ज्या पद्धतीने पहिली इनिंग 12 मिनिटात, तरी 13 मिनिटात संपली तर बरोबर योग्य वेळेवरती मॅच चालू आणि कदाचित 6 पर्यंत फायनल देखील होईल. ड्राईव्ह अप्रतिम, तेवढीच चांगली फिल्डिंग, परंतु हाताला गुदगुल्या करत येतोय चौकार. कॅप्टन यायला रेडी नाही. नक्की घडतंय काय? अजून एकदा ऑन दी अप, आउटस्टँडिंग, सुपर से भी उपरवाला चौकार. थँक्यू. कॅप्टन आलेत, आपण टॉस करणार आहोत. कॅमेरामॅन आपण देखील रेडी राहा थोडा, आता अंतिम टप्पा आहे. कैमरामैन, आखिरी के मैचेस बाकी है, थोड़ा हेडफोन निकाला तो अच्छा रहेगा. 5 गेंद 14 रन, 14 धावा. एक वेगळा स्वॅग आहे कॅमेरामॅनचा. ओ काय फिल्डिंग केले, परंतु सध्या या धावा किती असतील? 1 की 2? 2 आहेत. 2 धावेने धावपळक, 16 धावा. 18 बॉल 19 ची गरज. टॉस करतोय आपण. चला त्या ठिकाणी टॉसची प्रतिक्रिया. एक कॅमेरामॅन आमचा सक्षम आहे झाडाच्या खाली नॅचरल ऑक्सिजन मध्ये. इव्हियन बॉलिंग मार्क वरती. इव्हियन वॉरियर्सने टॉस जिंकलाय. मला वाटते यावेळी हातातून निसटलंय आणि येतोय. 4 धाब्याने धावपळक 20 झाल्यात. 16 बॉल 15 ची गरज. एक तर्फा मॅच. अजून एक क्रॅकिंग फटका. झेल तर अप्रतिम आहे आणि पंचांनी इशारा केला नाही अजूनपर्यंत. बॅटर गेल्या बाहेर, म्हणजे याचा अर्थ आउट. मॅकमिलन टप्पा आहेत पंच आणि त्याने सांगितले की टप्पा नाही पडलाय, कॅच प्रॉपर आहे. विकेट डाऊन. इथे दांडी गोल. कोणीतरी भविष्यवाणी केली होती मला वाटते. इथे पहले बॉल पे आउट होएगा, किसने बोला था? गोल्डन डक म्हणजे बदक. वियान ग्रेसियस डोंगरीवरून त्यांना विनंती करीन की आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे. वियान ग्रेसियस, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्टेजवरती. आपण आता डॉट बॉल येतोय, कारण की तुमच्याकडे जर पाहिलं तर 15 धावा हव्यात. बॉल शिल्लक 13. ओ दांडी गोल. कहाणी में ट्विस्ट, मॅच मध्ये कमबॅक. येणारे बॉल 12 मध्ये पाहिजेत 15. 12 बॉल 15 ची गरज.
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत 15 धावा. काही प्रेक्षक दुरून आलेत, मॅचचा आनंद घेत आहेत. काही महिला वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 12 मध्ये पाहिजे आहेत 15 धावा. काही मला वाटते रिक्षा चालवून दमल्यात, तेही मॅचचा आनंद घेत आहेत. अपील गेले अपील फेटाळून लावले. इथे एक रन सध्या कंप्लीट. बॅटचा स्पर्श झाला होता आणि म्हणूनच ती ॲक्शन आहे ना, ती बॅट दाखवण्याची ती वेगळीच. मॅकमिलन टप्पा जबरदस्त अंपायरिंग करतायत. तिन्ही पंचांचं कौतुक करेन. अंपायर सत्यम माल्या, विपुल माल्या, मॅकमिलन टप्पा. येणारे बॉल 11 मध्ये पाहिजेत. 14 कहाणी मेटवीस. दबाव, दडपण, प्रेशर रिलीज झालंय दोन्ही टीम वरती. 50-50 मॅच. हितेश बॉलिंग मार्क वरती. लोअर फुलटॉस बॉलला फ्लॅट 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 सिक्सर. डोंगरी प्रीमियर लीगचा डबल धमाका देणारा धमाकेदार षटकार. मॅचची जणू काही हवा काढली या षटकारनीने. 10 बॉल 8ची गरज. पुन्हा एकदा टॅप ऑन दी अप. कव्हरचा लवर, कव्हर ड्राईव्ह, चौकार. 4 पाहिजे आहेत आता. 4 छान लागले. एक षटकार निशी, एक चौकार निशी. आपण 5चा टायमिंग बघत होतो. मला वाटते त्याही आधी कदाचित मॅच संपेल की काय. ड्राईव्ह केलेला बॉल आता नजर हटी और दुर्घटना घटी. रनआउट. परतावं लागेल बॅटरला. बॅक टू द पवेलियन. जॉनी भाई. चेंजिंग आला साऊंड जातो ट्रेंडिंग. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. थँक्यू. झापूक झुपूक सध्या मैदानाच्या आतमध्ये. झापूक झुपूक नाही परंतु झोपूक आमचा कॅमेरामॅन आहे. डॉट बॉल येतोय. काय मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. 7 बॉल 4ची गरज. जर अशा डॉट बॉल राहिले तर कहाणी में ट्विस्ट येऊ शकतो. सॉफ्ट हँडने पॉइंटला खेळला. 1 रन कंप्लीट. येणारे बॉल 6 मध्ये 3ची गरज. क्रिकेट आहे, कधी काही घडू शकते. प्रेडिक्शन स्कोरर आमचा सांगतोय की शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगेल. 6 बॉल 3ची गरज. कॅमेरामॅन सांगतोय की 2 बॉल मध्ये संपेल. डिजिटल स्कोरर सांगतोय की मजा येईल मॅच मध्ये. 6 बॉल 3ची गरज. इन ऍक्शन मिस्टर जॅक्सन. मला वाटते पहिली मॅच खेळला त्यानंतर ही मॅच खेळलाय. स्वतः संघ मालक संघाचं नेतृत्व करत असताना जॅक्सन पाटीलला माहिती आहे जॅक्सन जर ऍक्शन मध्ये आला तर मॅच काढू शकतो. येणारे 6 बॉल 3ची गरज. प्रत्येक बॉल महत्वाचा. लूज डिलेव्हरी. टॅप टॅप टॅप. 2 धावा झाल्यात. जसा मासा अडकतो ना तसा बॉल अडकलाय. काही काका देखील आहे. काका या आतमध्ये या. खांब्याला हात लावू नका. आतमध्ये या. बिंदास आपल्या जागा आहे इथे. कारण की प्रेक्षक आहेत म्हणून स्पर्धा आहे. 1 रन पाहिजे. आणि बरोबर सांगितलं होतं आमच्या कॅमेरामॅननी की 2 बॉल मध्ये मॅच फिनिश होईल. कॉंग्रॅच्युलेशन. हा मॅच जिंकलेला आहे. ही मॅच आया स्टार वॉन बाय 8 विकेट्स. डबल धमाका क्रिकेटचा फुल ऑन पीस. फुल ऑन पीस एंटरटेनमेंटचा मॅन ऑफ द मॅच गोज टू
सायमन आणि ब्रुनो या दोघांची नावं आलेत मॅन ऑफ द मॅच करता. आमचा स्कोरर सांगतोय की या मॅचचा हिरो सायमन आहे. 2 विकेट घेतले सायमननी. तो आहे या मॅचचा हिरो. यायचे सायमन. प्रीमियर लीग मधला लीग फॉर्मॅटचा शेवटचा मॅच असेल. कदाचित आणखीन एंटरटेनमेंट असला तर आणखीन काही गोष्टी घडू शकतात. आणि डिओन बॉईज, चला पॉइंट टेबलकडे लक्ष देऊया. के स्टार सध्या 6 पॉईंटवरती नंबर 1ला आहे. डिओन बॉईज देखील 4 पॉईंटला आहे. डिओन बॉईज जिंकला तर तोही 6 पॉईंटवर जाईल आणि 6 पॉईंटवर तो गेला तर मग मला वाटते के स्टार आणि डिओन बॉईजची फायनल होईल. परंतु अजून कहाणी में ट्विस्ट आहे, कारण की इवन वॉरियर्स देखील मॅच खेळतोय आणि इवन वॉरियर्स जर हा मॅच जिंकला तर तो 4 पॉईंटवर येईल आणि रेसमध्ये 3 संघ राहतील, डिओन, आयात आणि इवन. जर जिंकला तर डिओन जिंकला तर रिझल्ट तय आहे की फायनलला 2 टीम. डिओन जर हरला, इवन जिंकला तर मग एक टीम फैजल जो आहे टायगर, फजल टायगर व्यतिरिक्त इतर टीम रेसमध्ये राहतील आणि हे पॉईंट्स टेबल ग्रुपवरती देखील लगेच येतील. मॅन ऑफ द मॅच सायमन यायचंय. ब्रुनो देखील नाव होतं. 2 नावं होती ज्यांनी 13 धावा केल्या, परंतु 2 विकेट घेतले सायमनने आणि तो ठरला या मॅचचा हिरो. या सायमन या क्विक फास्ट आहे. आलेले आहेत मला वाटते 40+, 50, 44 म्हणजेच मास्टर आणि तेवढीच मास्टर माइंडेड गोलंदाजी त्यांनी केली. आयोजकांना विनंती करीन की आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. अम्मूबाई यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच. ही टी शर्ट जॅक्सन पाटील यांच्या शुभ असते टी शर्ट. अम्मूबाई यांच्या शुभ असते ही ट्रॉफी. मॅच चालू आहे म्हणून सध्या आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच. प्रत्येकाला टॅलेंट दाखवण्याची संधी आहे. 40+ क्रिकेट देखील करताय आणि इथे या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी तुम्ही केली. काय बनाल एकंदरीत मॅन ऑफ द मॅच? काही नाही, मी खेळतो पण थोडा माझ्या पायाचा प्रॉब्लेम, मी खेळत नाही. मी 3 मॅच तर खेळलो नाही. मी डोंगरीमध्ये हमेशा खेळतो. मी बॉलिंगच करतो, बॅटिंगला जात नाही. पण थोडी प्रॅक्टिस नाही, आपण कामावर असतो आणि आता थोडी आपली बॉडी पण वाढलं आहे, थोडं आपल्या हेल्थ पण बघावं लागते. आता आज कंपल्सरी खेळायचं मी खेळलो, त्याने मला बॉलिंग दिली आणि मी टाकून टाकली आणि आपला कर्तव्य पूर्ण केला. मला कॅप्टनने आपल्या भरोसा आपण पूर्ण केला. थँक्यू. आयोजन तुमचंच आहे आणि या प्रीमियर लीग विषयी काय म्हणाल? किती मेहनत राहिली आणि चांगला सपोर्ट दिसतोय प्रत्येकाचा. येस, जॅक्सन अँड टीम त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. ते म्हणजे भरपूर त्यांनी मेहनत केलेली आहे. तशीच 17 मेला माझीसुद्धा इथे टुर्नामेंट आहे. XXX धमाका, डोंगरी ते चौक अशा टीम आहेत. 8 टीम ऑलरेडी झालेल्या आहेत. त्याचा शेड्यूल तुम्हाला भेटेल पण कदाचित आणि कॉमेंट्री आणि एम्पायरसाठी इंडिव्हिज्युअल पण तुम्हाला येईल कदाचित. ते लवकरात येईल तुम्हाला. तो बोलणार कमिटीवरून तर वेल आयोजन. थँक्स जॅक्सन अँड टीम. क्या बात आहे. जोरदार टाळ्या सायमन सरांकरता आणि वेल डन. असंच काम तुम्ही करत राहा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. संदीप गावंड सर मायक्रोफोनवर असतील. धन्यवाद. चला आपण विशेष सन्मान करूया. यस जावेद दादा आपण सांगाय. White+1 इकडे आमचे जम्बो बॉयचे सदस्य सिल्वेस्टर नुनीस यांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे. तरी सिल्वेस्टर नुनीस यांचा या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत आहे आणि त्याचबरोबर त्यांचा आम्ही सत्कार करतोय. छोटासा एक मयची उबदार अशी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतोय. धन्यवाद.